नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बीएड महाविद्यालयातील बीएडच्या फोर्थ सेमिस्टरला जो हिंदी मेथडॉलॉजी हिंदी अध्यापन पद्धती नावाचा पेपर आहे, त्या पेपरचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार आहे हे आज आपण अभ्यासणार आहोत। मी प्राध्यापक एम आर जोशी, एम.ए. एम.एड सेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे। चला तर पाहूया हिंदी अध्यापन पद्धती फोर्थ सेमिस्टरच्या दोन प्रश्नपत्रिका। सुरुवातीला प्रश्नपत्रिकेच्या मध्ये जो भाग असतो तो पहिल्यांदा पाहून घ्या। फॅकल्टी ऑफ एज्युकेशन, बीएड सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर, पेडागॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट पार्ट सेकंड, बीएड PSS 405-2 हिंदी मेथडॉलॉजी। या ठिकाणी नाव दिलेले बीएड PSS 405-2 हिंदी अध्यापन पद्धती, CBCS पॅटर्न, मॅक्झिमम मार्क्स आहेत 50 आणि टाइम ड्युरेशन आहे 2 आवर्स। या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य है। प्रश्न क्रमांक 2 से 4 में से कोई 2 प्रश्नों के जवाब लिखिए। थर्ड है प्रश्न क्रमांक 5 से 7 में से कोई 2 के जवाब लिखिए। आता या ठिकाणी दोन प्रश्न, हे दोन प्रश्न, हे दोन आणि हा एक, असे एकूण 5 प्रश्न आपल्याला 50 मार्कासाठी सोडवायचे। प्रत्येक प्रश्नाला 10 मार्क आहेत। पहिला प्रश्न अनिवार्य आहे। पहिला प्रश्न काय बघा, निम्नलिखित प्रश्नों में से किन्हीं 4 पर टिप्पणियां लिखिए। 10 मार्क जो है इस क्वेश्चन को है। अभी टिप्पणियां 4 लिखनी है, यहाँ 5 दी हुई है। फर्स्ट है मूल्यांकन की संकल्पना, सेकंड अच्छे हिंदी पाठ्यपुस्तक के निकष, थर्ड देवनागरी लिपि की विशेषताएं, फोर्थ मुहावरे तथा कहावतें, फिफ्थ भाषा प्रयोगशाला। यापैकी कोणत्याही 4 तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत। त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन, आशययुक्त अध्यापन संकल्पना और उसका महत्व स्पष्ट कीजिए, 10 मार्क। थर्ड है अभ्यासानुवर्ती उपक्रमों के प्रकार विस्तारित रूप से स्पष्ट कीजिए, 10 गुण है। फोर्थ क्वेश्चन, घटक इकाई के बारे में विस्तारित रूप से चर्चा कीजिए, 10 मार्क। तर आता याच्यामध्ये हा जो दुसरा, तिसरा, चौथा या तिन्हींपैकी 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे। 2, 3, 4 या तिन्ही प्रश्नांमधून आपल्याला फक्त 2च प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे। दुसरा तिसरा सोडवा किंवा तिसरा चौथा किंवा दुसरा चौथा, प्रत्येकाला 10 मार्क त्या ठिकाणी आहेत। त्याच्यानंतर 5वां प्रश्न, निदानात्मक परीक्षाओं की आवश्यकता स्पष्ट कीजिए, 10 गुण। 6, हिंदी भाषा की संपन्नता बढ़ाने के लिए भाषा कौशल्य के विविध उपक्रमों के लिए आयोजन का स्वरूप स्पष्ट कीजिए, 10 गुण है। वर्ण विचार और शब्द विचार, इन्हीं 2 मुद्दों पर चर्चा कीजिए, 10 गुण है। या ठिकाणी जे आहे 5वा, 6वा, 7वा ह्या तिन्ही प्रश्नांपैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे, 5वा, 6वा, 6वा, 7वा किंवा 5वा, 7वा। तर आता या ठिकाणी पहिला प्रश्न आपण पाहिला तो अनिवार्य है, 4 पर टिप्पणियां लिखिए। या टिप्पणियासाठी त्या ठिकाणी 10 गुण आलेले आहेत, म्हणजे प्रत्येकाला त्या ठिकाणी 2.5 गुण, 2.5 मार्क त्या ठिकाणी प्रत्येकाला असणार आहे, 2.5 गुण होंगे। तर अशा प्रकारे 5 प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे। पहिला प्रश्न अनिवार्य आहे, टिप्पणियां तुम्हाला 1.5 पेज किंवा 1 पेज त्या ठिकाणी लिहायची प्रत्येक टिप। त्याच्यानंतर निबंध वजा एसे टाईप क्वेश्चन कमीत कमी 2 किंवा 3 पेजेस त्या ठिकाणी लिहिला पाहिजे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी सोडवायची आहे। ही पहिली प्रश्नपत्रिका झाली। दुसरी प्रश्नपत्रिका पहा, तशाच स्वरूपात त्या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे, सूचना त्याच दिलेल्या आहेत। पहला प्रश्न काय पहा, पहला प्रश्न, निम्नलिखित प्रश्नों में से किन्हीं 4 पर टिप्पणियां लिखिए, 10 गुण है। मूल्यांकन का महत्व, सेकंड द्वितीय भाषा हिंदी का व्याकरण, थर्ड हिंदी अध्यापक को विकसित करने के लिए आयोजित गतिविधियां, फोर्थ हिंदी भाषा में मुहावरों का महत्व, फिफ्थ हिंदी भाषा की वर्णमाला। सेकंड क्वेश्चन है, हिंदी भाषा के विकास के लिए आयोजित विभिन्न गतिविधियां स्पष्ट कीजिए, 10 मार्क।
भाषा प्रयोगशाला में हिंदी पढ़ाने के लिए कौन से उपक्रमों का आयोजन किया जाता है, चर्चा कीजिए। थर्ड क्वेश्चन 10 मार्क्स। फोर्थ, घटक इकाई में उत्तर सूची और गुणांकन योजना का स्वरूप स्पष्ट कीजिए, 10 मार्क। आता या ठिकाणी सुद्धा तसंच आहे, दुसरा, तिसरा, चौथा यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे। त्याच्यानंतर 5वां प्रश्न, उपचारात्मक अध्यापन की आवश्यकता स्पष्ट कीजिए, 10 गुण है। 6, देवनागरी लिपि की विशेषताओं के बारे में चर्चा कीजिए, 10 गुण है। 7th क्वेश्चन, 9वीं कक्षा के द्वितीय भाषा हिंदी पाठ्यपुस्तक का परीक्षण विस्तारित रूप से लिखिए, 10 गुण। या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला 5वा, 6वा, 7वा हे 3 प्रश्न आहेत, ते 3 प्रश्नापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। तर असे एकूण 5 प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे आहेत, 50 मार्क आहेत। टाइम ड्युरेशन 2 आवर्स आहे। सध्याच्या कोविडच्या धर्तीवर लेखनाचा सराव न झाल्यामुळे 1 तासासाठी 15 मिनिटं त्या ठिकाणी वाढविण्यात आली आहेत, म्हणजे 2 तासासाठी 2.5, म्हणजे 2 तासासाठी त्या ठिकाणी अर्धा तास वाढला, म्हणजे 2.5 तास त्या ठिकाणी तुम्हाला या हिंदी अध्यापन पद्धती या विषयासाठी तुम्हाला मिळतील सध्याच्या नियमानुसार। तर अशा प्रकारे तुम्हाला हे 2 प्रश्नपत्रिका जे आहेत हे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेले आहेत। या दोन्ही प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न लिहून काढा, तुमच्या प्राध्यापकांकडून तपासून घ्या आणि एकदा लेखनाचा सराव त्या ठिकाणी करा। धन्यवाद, बेस्ट ऑफ लक। आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा।